नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। बुल्डाना जिले के खामगांव शहर में नया आरटीओ कार्यालय मंजूर है और प्रभारी आरटीओ हेमंत काले ने 3 फरवरी को नगरपालिका व्यापार परिसर की तीसरी मंजिल पर नए आरटीओ कार्यालय का निरीक्षण किया। इस कार्यालय को जल्दी शुरू करने का प्रयास किया जा रहा है। सभी आवश्यक सुविधाओं की व्यवस्था पूरी होने के बाद ही कार्यालय शुरू होगा। खामगांव और आसपास के 6 तालुकों के नागरिकों को वाहन सेवाएं प्राप्त करने के लिए हर बार बुल्डाना उपक्षेत्रीय परिवहन कार्यालय का दौरा करना पड़ता था। ये टेलीफोन और खर्चों पर दबाव था, इसलिए खामगांव में आरटीओ कार्यालय स्थापित करने की मांग कई वर्षों से की जा रही थी और अब ये मांग पूरी होती नजर आ रही है। खामगांव से मनोज सरांसी की रिपोर्ट। आज खामगाव कार्यालय जे आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय MH56 त्याच्या पाहणीसाठी अकोल्यावरून आलो होतो आणि इथली पाहणी बघता इथे कसं आहे की ज्या सोयीसुविधा आहे त्या लवकरात लवकर पूर्ण करून ऑफिस चालू करायचं आहे। त्यासाठी सध्या ब्रॉडबँड कनेक्शन आहे, इलेक्ट्रिफिकेशन आहे, फर्निचरची व्यवस्था आहे, बिल्डिंगचं मेंटेनन्स, बिल्डिंगचं सगळं काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे सगळं बघता लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न राहील। त्याच्यामधून काही अडचणी आहेत, ज्याचा डाटा ट्रान्सफर करायचा आहे बुलढाणा ऑफिसमधून खामगाव ऑफिसला, गाड्यांचं झाला, लायसन्सचं झाला, हा डाटा ट्रान्सफर असतो। नंतर एक DDO कोड असतो, जे लोक पेमेंट करतील काही सेवासाठी, लर्निंग लायसन्ससाठी किंवा गाडी ट्रान्सफरसाठी, रजिस्ट्रेशनसाठी म्हणा, त्यासाठी जो DDO कोड असतो ट्रेझरीमधून, GST नंबर असतो, त्या सगळ्या गोष्टी आता इन प्रोसेस आहेत आणि लवकरात लवकर पूर्ण होऊन आपलं ऑफिस लवकरात लवकर सुरू करायला प्रयत्न करायचं। बरं सर, याच्यामध्ये म्हणजे पूर्ण गाड्यांचे पूर्ण रजिस्ट्रेशन, परमिट वगैरे सगळे इथं होणार आहे की सगळं परमिट बुलढाण्याला भेटणार असं काही? नाही, सगळ्या गोष्टी इथंच होतील। बेसिक गोष्टी सगळ्या सध्या इथंच होतील। ज्यामध्ये काही अडचणी येतील डाटा ट्रान्सफरसाठी किंवा काही गोष्टी सध्या बुलढाणा ऑफिसला होईल, पण नंतर पूर्णच्या पूर्ण इथे ट्रान्सफर करायचा आपला प्रयत्न आहे। पुढे म्हणजे त्यांना 1 किलोमीटरचं रनिंग ट्रॅप लागते तुम्हाला, परमिट काढायचे जे असते त्याचे ट्रेनिंग घ्यायला, म्हणजे हे टेस्टिंग घेण्यासाठी। मग इथं तर नाही आहे, मग त्या नाही, योग्यता प्रमाणपत्र फिटनेस जे आहे ते तिथेच होईल सध्या। अच्छा, पण तिथे ट्रॅक होते 200 मीटरचा, एक जागा आपण 200 मीटरची जागा घेतो, ट्रॅक करतो तो ट्रॅकची पाहणी चालू आहे। आता ट्रॅक जर भेटला आपला 200 मीटरचा कुठे MIDC मध्ये म्हणा किंवा एखाद्या नो लँड प्लेसमध्ये, नो मॅन प्लेसमध्ये, तिथे कोणाला बाकी पब्लिकची एंट्री राहणार नाही, अशा जागी जर आपल्याला एखादा ट्रॅक भेटला तर आपण लगेच चालू करू शकतो। सर, आपलं डेसिग्नेशन आहे? मी हेमंत खराबे, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अकोला आणि खामगाव। ऐसी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।